नमस्ते. मी सौ रश्मी किरण तांगसाळकर अक्षरधनच्या कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये अगदी आनंदाने भाग घेत आहे. मी खरं तर कथालेखन नाही करत, थोडीफार कथालेखन करते. म्हणजे 2-3च कथा मी लिहिल्या आहेत आणि अक्षरधनवरचीच ही आपली प्रसिद्ध झालेली एक कथा मी वाचत आहे. कथेचं नाव आहे वात्सल्य. यशोदे, ताईच्या शेकशेगडीची तयारी करून ठेव ग. दुपटी लंगोटी भिजत ठेवली आहे, तेवढी ती धुवून वाळत घाल आणि स्वयंपाकघरात जाऊन बाळंतपणीच्या नाश्त्याची तयारी लगेच करून ठेव. आणि हो, ताईच्या खोलीकडे मात्र अजिबात जाऊ नकोस. शेवटचं वाक्य कानावर पडल्यावर यशोदेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. बाळंतणीच्या सगळ्या कामाला यशोदेची गरज होती, पण यशोदेची नजर बाळावर पडू नये याची मात्र सासूबाई अगदी पूर्ण काळजी घेत होत्या. अर्थात या सगळ्या गोष्टींची यशोदेला या गेल्या 5 वर्षामध्ये खूप सवय झाली होती. खरं तर लग्नाला आता 5 वर्ष उलटून गेली होती आणि यशोदेची कूस अजून उजवली नव्हती. त्यामुळे कोणाचं डोहाळे जेवण, कोणाचं बारसं, अगदी नवेली गर्भवती बाई जरी समोर आली तरी सगळीजणं यशोदेला टाळत होती. का तर तिला अजून मूल झाले नव्हते. मूल नाही हा एक दोष आहे, ही एक कमतरता आहे. कित्येक लोकांकडे पैसा नसतो, रंगरूप याच्यामध्ये उजवं असतं. कोणी काळं असतं, कोणी बुटकं असतं, कोणी जाड असतं. पण त्या दोषाकडे आपण इतके दोष म्हणून बघत नाही जितकं की बाईला मूल नाही तर मूल नसणे हा तिचा एक मोठा गुन्हा, दोष समजला जातो. असा विचार यशोदा नेहमीच आपल्या मनाची करायची. तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. नवऱ्याकडे आपण मूल दत्तक घेऊया असा हट्टही तिने करून पाहिला, परंतु व्यर्थ. दत्तक मूल हे आपलं मूल नाही होऊ शकत, अशा काहीशा बुरसटलेल्या विचारांचा तिचा नवरा होता. असे विचारांचे द्वंद्व यशोदेच्या मनात सतत चालू असायचे. सतत उदास, सतत दुःखी असलेली यशोदा मात्र तिच्या लक्ष्मीची खूप छान काळजी घ्यायची. लक्ष्मीशी आपल्या मनातल्या गुजगोष्टी करायची. कोण होती लक्ष्मी? तर लक्ष्मी होती त्यांची गाय. सध्या ती गाभण होती आणि यशोदा तिची पुरेपूर काळजी घेत होती. इथे मात्र सासूने तिला यायला अजिबात बंदी घातलेली नव्हती. त्यामुळे ती एखाद्या गर्भवती बाईची जशी काळजी घ्यावी तशी त्या लक्ष्मीची काळजी घेत होती. लक्ष्मीमध्ये जणू काही ती आपलंच गर्भरूप पाहत होती. त्या दिवशी सकाळी लक्ष्मीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली. सासूने तशी ताकीदच दिली, बाई तू नको जाऊस तिकडे, पैलीट करीण आहे. गाय असली म्हणून काय झाली, शेवटी गर्भवती आहे. तुझी नजर नको हो पडायला त्याच्यावर. हे ऐकता क्षणी यशोदेचे पाय जागीच थबकले, डोळे पाण्याने भरले. यशोदेच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. संध्याकाळची वेळ होती. इथे गोठ्यामध्ये एक वेगळाच गोंधळ सुरू झाला. लक्ष्मीची वेळ जवळ आली होती. लक्ष्मी कुणालाही हात लावून देत नव्हती. भयंकर थरथराट करत होती. व नंतर ती बहुधा वाट बघत होती त्या यशोदेची. हे तिच्या सासूबाईंच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी तिला हाक मारली, यशोदे, ए यशोदे, ये ग बाई, लक्ष्मीची अवघड सुटका तुझ्याच हातून कर. हे ऐकता क्षणी यशोदा धावत सुटली. गोठ्याकडे गेली, लक्ष्मीची सुखरूप सुटका केली आणि ते छोटंसं पांढरशुभ्र मोठ्या काळ्याभोर डोळ्यांचं वासरू जेव्हा तिच्या हाताशी आलं त्यावेळेला जणू काही ती लक्ष्मी तिला सांगतच होती की बाई, माणसांपेक्षा आम्ही प्राणीच तुझ्या भावना समजू शकतो. वात्सल्य ते काय असतं हो? हे घे, हे माझं लेकरू घे, मी तुझ्या ओटीत देते. तुझी कूस आता उजवली, आता तूच याची यशोदा मैया गं. त्या गोंडस वासराला हातात घेतल्यानंतर यशोदेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि इतके दिवस वाट पाहत असलेल्या कुशीत वात्सल्य विसावले. धन्यवाद.